स्थानिक राजकीय नेते, मी रात्री नाव नव्हतं घेतलं, परंतु भारतीय जनता पार्टीचे माजी खासदार या भागाचे निंबाळकर, मला वाटतं रणजित निंबाळकर त्यांचं नाव आहे, 31/7/2025 ला रात्री राजेंद्र शिंदे आणि नाग टिळक नावाचे त्यांचे पीए आहेत, यांच्या फोनवर हे माजी खासदार त्या दिवशी डॉक्टर संपदा मुंडेंशी बोललेले आहेत. आणि बोलण्याचा कशासाठी बोलले तर एक वाहतूकदार आहेत जो बीडचाच आहे, फीड अनफीड देण्याच्या विषयी बीडच्या नावाने त्यांना हिनवलं सुद्धा या पीएनी आणि पोलीस अधिकाऱ्यांनी. परंतु याच्यामध्ये सुस्पष्टपणे सत्तेचा माज दिसतो. भारतीय जनता पार्टीचे या भागाचे माजी खासदार या प्रकरणात सुस्पष्टपणे डॉक्टर संपदा मुंडे यांनी लिहिलेलं आहे की हे 2 पीए आलेले होते आणि त्यांनी भारतीय जनता पार्टीचे जे कोणी माजी खासदार आहेत त्यांनी मला फोन देऊन माननीय खासदार बोलत आहे असे सांगितले. तेव्हा मी त्यांना फोनवर बोलत असताना मला विचारणा केली की मला असं वाटतं हे त्यांनी पूर्णपणे लिहिलेलं आहे, मी आपल्याला या सगळ्या गोष्टी पाठवलेल्या आहे किंवा पाठवतो. सांगण्याचा अर्थ असा की ज्या पद्धतीनं अशा पद्धतीनं आता या राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे, स्वतः या राज्याचे मुख्यमंत्री गृह विभागाचा कारभार सांभाळतात आणि गृह विभागाचा कारभार सांभाळत असताना गृह विभागाच्या कामकाज करणारे लोक सुद्धा कशा पद्धतीनं डॉक्टरांशी आणि एकंदर सगळं त्या भागातील लोकांशी चर्चा केला असं दिसतं की डॉक्टर संपदा मुंडे या सुस्पष्टपणे आपल्या डॉक्टरी व्यवसायाशी प्रामाणिक राहून शासकीय सेवेशी प्रामाणिक राहून काम करणाऱ्या डॉक्टर आहेत असं स्पष्टपणे दिसतंय. आणि असं असताना त्यांच्यावर वेगवेगळ्या पद्धतीनं मग नुसतं हे एक प्रकरण समोर आलेलं आहे, पण तो अनेक प्रकरण असे की पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टमध्ये काहीतरी करा, हे जे कोणी आरोपी कैदी असतात त्यांना फिट करा किंवा अनफिट करा. हा काय प्रकार आहे? हा प्रकार राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नेतृत्वाने करणं अतिशय चुकीचं आहे. ही सत्तेची मस्ती भारतीय जनता पार्टी इथंच नाही, ही समोर आलेली आहे. याच्या पुढेही तिथला कारभार आहे. यांचे हे स्वतः त्यांचं कोणतरी भाऊ आहे अभिजित राजे निंबाळकर, हे तहसीलदार असेल, प्रांत असेल, पोलीस असेल, 24 तास वावरत असतात. अनेक गावामध्ये तर वेगवेगळ्या पद्धतीनं गुन्हे जे विरोधात काम करणारे, मग आपचे असतील, एखादे राष्ट्रवादीचे शरद पवार पक्षाचे असतील, आमच्या शिवसेनेचे असतील, यांच्या काही शेतकऱ्यांच्या काही भागामध्ये तर 7-12 1-1 कोटी 1.5 कोटीचा 50-50 लाखाचा बोजा आहे. काय तर म्हणे यांनी गैर उत्खनन केलेलं आहे. एकीकडे लाडकी बहीण म्हणायचं आणि एकीकडे आपल्या बहिणींना अशा पद्धतीनं त्रास देण्याचा असा दुट्टप्पीपणा आताच्या घडीला या राज्यात चालूला दिसतो. या कारणात एसआयटी चौकशी या सगळ्या प्रकरणाची व्हायला पाहिजे आणि उद्या मुख्यमंत्र्यांना ते पत्र देणार आहे. बिलकुल दिलं पाहिजे. याविषयी धनंजय मुंडे जी मागणी करतात त्या मागणीशी मीही सहमत आहे. आम्हीच अशा पद्धतीनं मागणी करू. सातारा जिल्ह्यातला कोणताही अधिकारी याच्या चौकशीला असता कामा नये. निष्पक्षपातीपणा ज्या अधिकाऱ्यांच्या याच्यात आहे, या महाराष्ट्रातले काही अधिकारी निश्चित चांगले आहेत, अशा महिला अधिकाऱ्यांची टीम याच्यासाठी माननीय मुख्यमंत्र्यांनी नेमली पाहिजे. ते स्वतः गृहमंत्री आहेत आणि या प्रकरणाची चौकशी होत असताना पोलीस अधिकारी, राजकीय पक्षाचे जे नेते आहेत यांच्यावर पूर्णपणे कडक कारवाई झाली पाहिजे. एखाद्या थातूर मातूर कॉन्स्टेबलला बळी देऊन होणार नाही. यातला पीआय महाडिक असतील, माजी खासदारांचे पीए असतील, मी तर म्हणेल माजी खासदारांना सुद्धा याच्यात आरोपी केलं पाहिजे, कारण हे काम त्यांचं नाही. अशा पद्धतीनं अशा केसमध्ये कोणत्याही अधिकाऱ्यांना मेडिकल फिट अनफिट असेल तर याला आणखी अथॉरिटी आहे ना. ज्याचे हात एखाद्या महिलेच्या भगिनीच्या आत्महत्येत गुंतलेले आहेत, मी मुख्यमंत्र्यावर बिलकुल टीका करणार नाही. सांगेल की मुख्यमंत्र्याच्या विषयी आम्हाला आदर आहे आणि आदर असताना मी त्यांना हेच आवाहन केलं की ज्याचे हात अशा पद्धतीनं बरबटलेले आहे अशा लोकांचा कोणताही कार्यक्रम आपण केला नाही पाहिजे. अशा लोकांना पार्टीतून दूर केलं पाहिजे. असे लोक जे महिलांचा सन्मान करत नाही,
किंवा महिलांवर अशा पद्धतीनं त्यांना काम करण्यासाठी प्रवृत्त करण्याचा प्रयत्न करतात मेडिकल ऑफिसर सारख्या अधिकाऱ्यांना, त्यांच्यावर पक्षाने सुद्धा कारवाई केली पाहिजे आणि गुन्हे दाखल झाले पाहिजे. आहे ना अजितदादांचा तिला कोण सचिन कांबळे नावाचा आमदार, तो नावाला अजितदादांचा आहे पण तो भारतीय जनता पार्टीचाच आहे तो आणि हे माजी खासदार हे स्वतः सगळे स्वतःच आणि कोणतरी भाऊ आहे त्यांचा अभिजित तिथला निंबाळकर म्हणून. ही मंडळी हे पीए यांचा उच्छाद आहे सगळ्या पलटणमध्ये. कोणीच बोलत नाही यांच्याविषयी, कोणीच बोलत नाही यांच्याविषयी. तो यांनी उच्छाद फक्त फलटण शहरात नाही तर तालुक्यात मांडलेला आहे सगळा.